बिबट्याच्या हल्ल्यात 7 वर्षीय मुलाचा मृत्यू. यावल तालुक्यातील किनगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका 7 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. ही घटना यावल तालुक्यातील साकळी शिवारात घडली. केशपेमा बारेला वय 7 वर्ष असे मयत मुलाचे नाव आहे. तो पेमा बुटसिंग बारेला यांचा मुलगा आहे. या दुर्दैवी घटनेबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दुःख व्यक्त केले आहे. तसेच वन्यप्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास राज्य शासनाकडून तात्काळ 10 लाखाची मदत दिली जाते. त्या संदर्भातील कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. ठीक आहे, ते पहिल्यांदा सगळ्यांना सगळं लक्ष असू द्या. आम्ही आमचं पूर्ण मदत लागेल साहेब. असतील. मला कोणाची कंप्लेंट यायला नको. या एरियामध्ये पहिल्यांदा तुम्ही तुमची लोक वगैरे फिरून अनाउन्समेंट करून भोंगा लावून गाडी चालू करायची. पोलिसांना ते बोलून पहिल्यांदा नहीं, पहला इंसान निरोप आया मुझे तो मैंने बिलास साहब को लगेच लगाया. नहीं, अच्छा काम किया आपने. बिलास साहब सब जगह सबको लगाया. ऐसा सबको क्या भाई जल्दी आ जाओ. मागच्या वर्षी जसं ऍक्टिव्हिटी वाढली ना सर मालूम था मुझे. आपली भेट झाली होती ना. बरोबर. मागच्या वर्षी जेव्हा त्याची ऍक्टिव्हिटी वाढली ना तेव्हा सरांची माझी भेट झाली होती. मी त्यांना तसं कल्पना दिली होती. त्यांनी जे सांगितलं होतं ते त्यावेळेस उन्हाळ्यात गरज होती, आम्ही ते केलं होतं. त्यामुळे आम्हाला काही तसं जाणवलं नाही. पण पावसाळा लागला नंतर आमचंही शेतात जाणं उशिरापर्यंत थांबणं बंद झालं. या सगळ्या गोष्टी निग्लेक्ट झाल्या. एकदम अनएक्सपेक्टेड आहे ना. दुपारी शक्यतो इन्सिडेंट होत नाही ना. खरंच नाही. अर्ली मॉर्निंग किंवा संध्याकाळी थोडस अंधार झाल्यानंतर हे आता पहिल्यांदा असं झालं. तर त्याचे जे पायाचे ठसे आहेत ना तो पूर्ण ग्रोन झालेला नाहीये. म्हणजे सगळं सरळ सांगायचं तर आपलं जसं एक 14, 15, 16 वर्षाचा तरुण म्हणजे वयात येणारा मुलगा असतो ना तशा टाइप्स है ना. म्हणजे पूर्ण असा वाढलेला पडलाय की 30 एक वर्षाचा 32 वर्षाचा थोडंसं असेल तर ते काय तर ते काय करतात ना ते प्रयत्न करतात किल करायचं. बरोबर. म्हणजे थोडं काय जमतंय का वगैरे असं ते त्याचा म्हणजे ते शिकताय. असं परत इन्सिडेंट घडू नये म्हणून थोडस तुम्ही काळजी घ्या. मागच्या वर्षी ज्या ऍक्टिव्हिटी बद्दल मी सरांशी बोललो होतो ना त्या एरियात थोडं ठसे याच्यापेक्षा मोठ्या साईजचे आहेत. ओके. म्हणजे दुसरा प्राणी मागच्या वर्षी जो त्यांनी फोन केला मी जागेवर गेलो होतो. टाकली ती गाठी काठावरच गेलो होतो आम्ही. तर तिथं म्हणजे मोठा पण होता आणि सोबत तिलांची ठस होती. इथं बाकी नाही ना, एकच दिसला ना. म्हणजे आता जे तुम्ही बघताय एकच. तो सर विभक्त झाला असेल असं एक अंधारीत वाटतं. तुम्ही आज बघा हे सगळं. परवाला एक मनवेलचा एक शेतकरी होते, त्यांना समोरासमोर दिसला. मग तुम्ही इंटिमेट का नाही करत? बैलगाड्यावर होता तो आणि त्याने मला आज सांगितलं जेव्हा इन्सिडेंट झाला तेव्हा त्याने आता गावात पहिल्यांदा सांगा त्यांना बिबट वगैरे कसा दिसतो, वाघ कसा दिसतो त्याचे पोस्टर्स लावून मग तिथं लिहा की जर असा प्राणी कोणाला दिसला इथं है ना तर वन विभागाला कळवा. त्याचा नंबर वगैरे तुमचा सोडून द्या त्याच्यावर. R1चा R1चा वगैरे नंबर आहे, ऑफिसचा नंबर आहे, तिथं तो सोडून द्या. ते काय ना लोकांना ते बिबट काय हे पण माहित नाही, वाघ काय हे पण माहित नाही. तर त्याचा फोटो लावला तर ऍटलीस्ट जसं यांना लँग्वेज येत नाही या मुलांना वगैरे तर ते ऍटलीस्ट बघितलं तर कळेल तरी की असं काहीतरी दिसलं त्यांना. सर ठीक आहे. आता तो एरिया जो आहे हा मार्क करून घ्या आणि जर तुम्ही पेट्रोलिंग वगैरे वाढवा. गावातले लोक सुद्धा तुम्ही थोडंसं सपोर्ट. परवा ते आपल्या निर्देश देणार ते नाण्याले तिकडे जायचं ते नवनवीन स्टेशन जवळील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. क्रेनच्या सहाय्याने वरती